आपण हे दृश्य पाहतोय नागपूरमधील आरोपी फहीम खानच्या घरावर या ठिकाणी ही तोडक कारवाई करण्यात येते। फहीम खान हा नागपूर हिंसाचारातील आरोपी आहे, त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल आहे। आता आपण पाहतोय नागपूर महानगरपालिकेकडून आता ही कारवाई करण्यात येते। फहीम खान नागपूर हिंसाचारातील आरोपी आहे। फहीम खानच्या घरासमोर अनधिकृत बांधकाम करण्यात आलंय। हेलो, हाँ करा ना। मैं बताना चाहूंगा नागपूर हिंसाचाराचा आरोपी त्याच्या घरावर फहीम खान याच्या घरावर आता ही तोडक कारवाई करण्यात येते। आपण ही आताची ताजी दृश्य पाहतोय। जेसीबीच्या सहाय्याने या ठिकाणी ही तोडक कारवाई करण्यात येते। नागपूर पालिकेचे सर्व कर्मचारी, पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आपण पाहतोय। मागच्या आठवड्यात नागपूरच्या महाल भागात 2 गटात मोठा राडा झाला होता, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली होती आणि यानंतर आता त्या हिंसाचाराचा जो मुख्य आरोपी आहे फहीम खान, त्याच्या अनधिकृत बांधकामावरती घरावरती आता ही पालिकेकडून तोडक कारवाई करण्यात येते। 17 मार्च रोजी सायंकाळी नागपूरमध्ये हिंसाचार झाला होता। या घटनेतील आरोपी फहीम खानच्या घरावर बुलडोझर चालवण्यात येतोय। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत जोडलेले आहेत। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय आता ही तोडक कारवाई संपूर्ण घर हे आता पाडण्यात येत आहे। अगदी नीलम, आपण पाहिलं सुरुवातीला घरासमोरील टिनाचं शेड होतं ते पाडलं आणि आता थेट घर पाडण्याची कारवाई जी आहे ती सुरुवात झाली आहे। 2 माळ्याचं हे फहीम खान यांचं घर जे आहे ते या परिसरात संजय बाग कॉलनीमध्ये होता आणि अनधिकृत बांध असल्याने जे आहे ते महानगरपालिकेकडून ही कारवाई केली जाते। अगोदर वरचा माळा जो आहे तो या ठिकाणी पाडला आणि आता खालचा देखील माळा पाडण्याची प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। पाहू शकतो की मोठा मलबा जे आहे ते या ठिकाणी जमा झालेला आहे। वरील पूर्ण माळा जो आहे तो आता पाडण्याचं काम या ठिकाणी पार पडले आणि आता खालचा देखील माळा पाडण्याचं काम जे आहे ते जेसीबी द्वारे सुरू आहे। या ठिकाणी मोठी मशीन जी आहे ती आता सध्या लावली आहे। 3 एकूण जेसीबी मशीन या ठिकाणी हे घर बांधकाम पाडण्यासाठी महानगरपालिकेकडून आणण्यात आले आणि सोबतच पाहू शकतो की मोठा पोलिसांचा बंदोबस्त देखील याच परिसरामध्ये एकूणच या ठिकाणी जे आहे ते लावण्यात आलेलं आहे। या जो घर पाडण्यात चालू आहे त्या आजूबाजूला बॅरिकेडिंग देखील लावण्यात आलेलं आहे। कोणालाही कोणती इजा पोहोचू नये याची पुरेपूर काळजी पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्याकडून जे आहे ते एकूणच घेण्यात आले आहे। आणि आता पाहू शकतो की कारवाई जी आहे ती वेगानं सुरू झाली आहे आणि मोठी जेसीबी मशीन लावून आता थेट घराचं बांधकाम पाडण्याचं काम सुरू झालं आहे आणि पूर्ण घर नास्तू नाबूद जे आहे ते या ठिकाणी करण्यात येत आहे। मोठा मलबा घराच्या या ठिकाणी जमा झाला आहे आणि आता थोड्याच वेळात पूर्ण घर बांधकाम पाडल्यानंतर हा मलबा देखील या ठिकाणून जे आहे ते पालिका कर्मचाऱ्याकडून एकूणच हटविण्यात येणार आहे। ज्ञानेश्वर, हे EWS अंतर्गत NIT ने 30 वर्षाच्या भाडेतत्वावर हे घर त्याच्या परिवाराला दिलं होतं अशी माहिती सध्या समोर येते। अगदीच पाहू शकतो की सध्या स्थितीमध्ये जी माहिती आहे ती माहिती अशी आहे की महानगरपालिकेने हे जे काही बांधकाम आहे 900 चौरस फूट मीटरचं हा अनधिकृत बांधकाम आहे। हा अनधिकृत बांधकाम असल्या कारणाने जी आहे ती कारवाई केली जाते। मात्र कुठेतरी आपण पाहतो की नागपूरमध्ये जो हिंसाचार घडला होता त्या हिंसाचारामध्ये मुख्य आरोपी म्हणून संशय जातो फहीम खान यांच्यावरती आहे आणि त्यांनी संजय कॉलनी परिसरामध्ये जे आहे ते हे बांधकाम जे आहे ते अनधिकृत केलेलं होतं। त्याचमुळे जे आहे ते पालिकेने त्यांच्या घराला जी आहे ती अनधिकृत बांधकामाची नोटीस या ठिकाणी लावली होती। त्यानंतर कुटुंबियांना जे आहे ती याची माहिती मिळतात जे आहे ते त्यांनी सर्व घरातील साहित्य बाहेर काढलेलं होतं आणि घरातील कुटुंबीय देखील जे आहे ते आता घरात नाही आहे, ते बाहेर कुठेतरी शेजारी चालले गेलेले आहे। त्यामुळे त्यांना पूर्वकल्पना होती की घरावरती कारवाई होणार आहे आणि पालिकेचे कर्मचारी सकाळीच या परिसरामध्ये दाखल झाले। मोठा पोलिसांचा बंदोबस्त या परिसरामध्ये घेऊन तैनात झाले। 3 जेसीबी मशीन जे आहे ते या ठिकाणी आणण्यात आले आणि अगदी 10 ते 10:15 पासून जी आहे ती कारवाई एकाने सुरुवात झाली आणि आता पाहू शकतो की कारवाईला वेग आलेला आहे।
थेट घर जे आहे ते आता पाडायला सुरुवात झाली आहे. घर जी फहीम आपण खान पाहतोय की यांच्या घराचा जो वरचा जो मजला आहे तो या ठिकाणी तोडताना आपण पाहतोय. या ठिकाणी आता ही कारवाई किती वेळ सुरू राहणार आहे त्या संदर्भात काय माहिती मिळते? पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आजच्या आज जी आहे ती ही पूर्ण कारवाई केली जाणार आणि एकूणच हा संपूर्ण घर पाडल्याच्या नंतर या घराचा जो काही मलबा असेल तो मलबा या परिसरातून अगदी स्वच्छ केल्यानंतरच जे आहे ते या ठिकाणून पालिकेचे कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी या परिसरातून जाणार आहे, कारण की कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा कोणाला इजा पोहोचू नये या दृष्टीने पालिका कर्मचारी असतील आणि पोलीस कर्मचारी असतील सर्वांनीच या ठिकाणी जे आहे ते एकूणच खबरदारी घेतलेली आहे. मोठ्या प्रमाणात पालिकेचे कर्मचारी असतील, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी या परिसरामध्ये दाखल आहे. जी तो याचे बाजूने- अपडेट आम्ही घेतच राहू. ज्ञानेश्वर, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.